अध्ययन निष्पत्ती 0.6.73H.05 प्राचीन काळातील व्यापक घडामोडी स्पष्ट करतो. हडप्पा संस्कृतीतील शेतीची सुरुवात. पहिली नगरे एका ठिकाणाच्या घडामोडी या दुसऱ्या ठिकाणाशी संबंध जोडतात. इयत्ता 6वी विषय इतिहास पाठ क्रमांक 3 हडप्पा संस्कृती. चला तर सांगा पाहू. प्रश्न पहिला. पंजाबमधील कोणत्या नदीकाठी हडप्पा हे शहर वसले आहे? अ. सतलज, ब. रावी, क. सिंधू, ड. गंगा. तर आपली वेळ सुरू होत आहे आत्ता. बरोबर उत्तर आहे ब. रावी. प्रश्न दुसरा. गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांचा संगम कुठे होतो? अ. बांगलादेश, ब. नेपाळ, क. भूतान, ड. हिमाचल प्रदेश. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. बरोबर पर्याय आहे अ. बांगलादेश. प्रश्न तिसरा. हडप्पा संस्कृतीतील लोक इजिप्तला कोणती गोष्ट पुरवत होते? अ. मानके, ब. जस्त, क. चांदी, ड. मलमल कापड. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वा, बरोबर उत्तर आहे मलमल कापड. प्रश्न चौथा. हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्रामुख्याने कोणत्या आकाराच्या होत्या? अ. त्रिकोण, ब. वर्तुळ, क. चौरस, ड. आयत. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. अरे वा, बरोबर उत्तर आहे क. चौरस. प्रश्न पाचवा. प्रचंड आकाराची गोदी कोणत्या ठिकाणी सापडली? अ. दायमाबाद, ब. धोलविरा, क. लोथल, ड. कालीबंगन. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वा, बरोबर उत्तर आहे क. लोथल. प्रश्न सहावा. हडप्पा संस्कृतीचा व्यापार कोणत्या समुद्राच्या किनाऱ्याने होत असे? अ. भूमध्य समुद्र, ब. बाल्टिक समुद्र, क. मृत समुद्र, ड. अरबी समुद्र. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. बरोबर उत्तर आहे अरबी समुद्र. प्रश्न सातवा. इतिहास लेखनासाठी कोणता घटक भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे? अ. स्थल, ब. काल, क. व्यक्ती, ड. समाज. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. बरोबर उत्तर आहे अ. स्थल. प्रश्न आठवा. तुम्ही वडिलांसोबत शेतात काम करत असताना तुम्हाला जुने शिल्प सापडले तर तुम्ही काय कराल? अ. जपून ठेवेन, ब. वस्तू संग्रहालयात जमा करेन, क. पालकांना देईन, ड. कोणाला कळू देणार नाही. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता.
बरोबर उत्तर आहे ब. वस्तू संग्रहालयात जमा करेल. प्रश्न 9. प्राचीन भारतात मानवाने लिहिण्यासाठी कोणत्या वृक्षाच्या सालीचा वापर केला? अ. भुर्ज, ब. वड, क. पिंपळ, ड. साग. तुमची वेळ सुरू होत आहे आता. बरोबर उत्तर आहे अ. भुर्ज. प्रश्न 10. आधुनिक काळात लेखनासाठी तुम्ही खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर कराल? अ. खापरे, ब. कच्च्या विटा, क. टंकलेखन, ड. भांडी. तुमची वेळ सुरू होत आहे आता. बरोबर उत्तर आहे क. टंकलेखन.